सर्व गुरुजन वर्गांना नमस्कार। बघा, थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीनं आपण काय करत आहोत की वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहोत त्या ज्ञानामध्ये आपल्या भर पाडत आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे तर 28 जूनच्या टीईटीच्या अनुषंगानं सराव करणं खूप गरजेचं आहे। आणि आता खूप कमी दिवस आहेत म्हटल्याच्या नंतर आपल्याला परिसर अभ्यास असेल किंवा तुमच्या ज्या दोन्ही लँग्वेजेस आहेत त्या दोन्ही लँग्वेजला चांगला फोकस करणं खूप गरजेचं आहे। तर आपण आज परिसर अभ्यासाचे काही मस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत सर। तर बघा, पहिला प्रश्न असा आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा। प्रश्न काळजीपूर्वकच वाचायचा आहे बरं, बरोबर विचारलं की चूक विचारलेला आहे हे थोडंसं काय करायचं आहे, काळजीपूर्वकच बघायचं आहे। तर बघा, इथं पाल बंगाल असं आपल्याला दिसतं, म्हणजे काय आहे की इथे राजघराणा आहे आणि त्यांचं राज्य कुठे होतं याविषयी प्रश्न विचारलेला आहे। तर पाल हे बंगालमध्ये होते का? तर होते सर। चोळ हे तमिळनाडूमध्ये होते का? हो, होते सर। म्हणजे ही जोडी बरोबर आहे, दुसरी जोडी बरोबर आहे। राष्ट्रकूट यांची सत्ता महाराष्ट्रात होती का? तर होती सर। होयसाळ यांची सत्ता बिहारमध्ये होती का? तर ही सर बिहारमध्ये नाही तर ही कर्नाटकमध्ये होती। कुठे होती? तर कर्नाटकमध्ये होयसाळ यांची सत्ता होती। म्हणजे अचूक जोडी कोणती आहे? तर या 1 2 3 या अचूक झाल्या आणि चुकीची जोडी कोणती आहे? तर होयसाळ। म्हणजे आमचं उत्तर काय बरोबर होणार आहे? तर होयसाळ हे उत्तर बरोबर होणार आहे। बघा, हे सगळं सांगत असताना कधी कधी काय होतं की इथे एखादी टिक मारायची राहते आणि सगळ्या शिक्षकांना ही विनंती आहे की कृपया एक्सप्लेनेशन थोडंसं चांगलं जर ऐकलं तर मात्र आपल्याला पर्याय अचूकपणाने येणार आहे, कारण तिथे काही टीका मारून नक्कीच येणार नाही आपल्याला परीक्षेला। तर होयसाळ हे कुठे होते? कर्नाटक मध्ये होते, म्हणून होयसाळ काय आहे इथे चुकीची जोडी आहे, हे लक्षात घ्या। सुलतान मोहम्मद घोरी याने भारतावर आक्रमण करून जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कोणाची नेमणूक केली? बघा, आपल्याला मोहम्मद घुरी यांनी काय केलं होतं? भारतावरती आक्रमण केलं होतं। साधारण 1175 ते 78च्या दरम्यान त्यांनी भारतावरती आक्रमण केलं होतं मोहम्मद घोरीने, आणि भारतामधून खूप सारी लूट केलेली होती आणि इथला काही प्रदेशही जिंकून घेतला होता। पण त्यांना इथं राहायचं नव्हतं, मोहम्मद घोरीला निघून जायचं होतं। मग इथला जो काही जिंकलेला प्रदेश आहे या प्रदेशाचा कारभार कोणी पाहायचा? तर मग त्यासाठी नेमणूक केलेली होती त्यांनी कुतुबुद्दीन ऐबक यांची, की इथे राहायचं तुम्ही आणि जो काही जिंकलेला प्रदेश आहे हा जिंकलेला प्रदेश काय करायचा आहे की तुम्ही सांभाळायचा आहे। पुढे चालून काय झालं होतं तर तुम्हालाही माहिती आहे की मोहम्मद घोरी 1206 ला त्यांचा मृत्यू झाला आणि मग यांनी काय केलं, कुतुबुद्दीन ऐबकांना आपली स्वतःची सत्ता तिथं स्थापन करून टाकली। हा फार मोठा इतिहास त्या पाठीमागे आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, विजयनगर व बहमनी। बघा, हे खूप महत्वाचं पार्ट आहे। विजयनगर आणि बहमनी ही दोन राज्ये कोणत्या सुलतानाच्या काळात उदयास आली? हे दोन्ही जी राज्य आहेत ही दक्षिणेकडची राज्य आहेत आणि ही जी दोन्ही राज्य आहेत ती कोणत्या सुलतानाच्या काळामध्ये उदयास आली असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। तर ती राज्य मोहम्मद तुगलक यांच्या काळामध्ये उदयास आलेली आहे। या मोहम्मद तुगलकाविषयी आपल्याला काही माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण मोहम्मद तुगलकानं खूप सारे निर्णय असे घेतलेले होते की त्यामुळं काय झालं होतं तर या सुलतानशाहीवरती खूप सारे संकट येत होती आणि हे त्यातलंच एक संकट आहे विजयनगर आणि बहमनी। म्हणजे अखंड भारतावरती सुलतानांची सत्ता असताना सुद्धा तिथे स्थानिक काही राज्य निर्माण झालेली होती, त्याला कारण आहेत मोहम्मद तुगलक। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्णदेवराय कोणत्या वंशाचे होते? आता बघा, विजयनगर साम्राज्य जे आहे, कृष्णदेवराय हे काय आहेत की तिथले महान राजे होते, आपल्याला चांगलं माहिती आहे, तुम्ही ऐकलेलं आहे, पुस्तकात वाचलेलंही आहे। पण प्रश्न उपयोजनात्मक स्वरूप असणार आहे असं आपण ऐकून आहोत। ते कोणत्या वंशाचे होते म्हणजे आपल्याला काहीतरी नॉलेज गरजेचं आहे। तर सरळ सरळ एक लक्षात ठेवा सर, ते तुलुव वंशाचे होते। आता हे तुलुव वंश आहे काय तर तुलुव नरसा यांनी या वंशाची स्थापना केलेली आहे। तुलुव नरसा यांनी या वंशाची स्थापना केलेली होती आणि हा जो वंश आहे तो दक्षिण भारतामध्ये पहिल्यापासूनच होता बरं। आणि विजयनगर जे आहे हे विजयनगर राज्य जे होतं ते दक्षिणेमध्येच राज्य होतं। मग या साऱ्या काही गोष्टी हे आपल्याला माहित पाहिजे। गजपती वंश जो आहे तो ओरिसामध्ये होता। त्यानंतर मौर्य जे आहेत या मौर्यांबद्दल आपल्याला माहित पाहिजे की सम्राट अशोक जे आहेत, सम्राट अशोक हे सम्राट अशोक फार गाजलेले राजे आहेत।
सम्राट अशोक हे मौर्य वंशाचे होते आणि गुप्त वंश म्हणजे आपल्या भारताचा सुवर्ण काळ म्हटला जातो बरं गुप्त वंशाला, हे सुद्धा इथं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे तर तुलुव वंश आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. मुघल सत्तेचा संस्थापक कोण? इब्राहिम लोदी. बघा इब्राहिम लोदी हे मुघल सत्तेचे संस्थापक होईल का? जर मागचे प्रश्न काळजीपूर्वक जर कळाले असतील तर ही गोष्ट आपल्या पटकन इथं लक्षात येणं गरजेची आहे की इब्राहिम लोदी जे आहेत ते कोणती सत्ता होती त्यांची, तर सुलतान होती. आणि जर ते सुलतान सत्तेचे होते तरी मुघल सत्तेचे होऊ कसे काय शकतील? पर्याय एलिमिनेट असे करावे लागतात सर. पर्याय एलिमिनेशन करायला तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या टेक्निक्स कोणी कोणी सांगितलेले असतील, पण पर्याय एलिमिनेट करण्यासाठी आपल्याला नॉलेजच लागतं, तेव्हा पर्याय एलिमिनेट होतात. उगाच मनाला वाटलं म्हणजे हा पर्याय कट झाला आणि तो पर्याय कट झाला असं करता येत नाही. तर आपल्याला हे माहित पाहिजे इब्राहिम लोदी जे आहे ते सुलतान वंशाचे होते, म्हणजे मुघल सत्तेचा आणि त्यांचा तेवढासा संबंध आहे का? नाही, म्हणजे हा पर्याय कट होतो. त्यानंतर अकबर हे सुलतान मुघल वंशाचे आहेत. त्यानंतर बाबर, आता हे बाबर जे आहेत हे सुद्धा मुघल वंशाचे आहेत आणि जहागीर सुद्धा मुघल वंशाचे आहेत. मग आता नेमकं झालं काय? या सत्तेचे संस्थापक कोण आहेत? आपल्याला डायरेक्टली ही माहित असेल की बाबर काय आहेत की या सत्तेचे संस्थापक आहेत. नेमका प्रकार काय झाला होता? पानिपतची लढाई झाली होती. कुणाकुणामध्ये? तर इब्राहिम लोदी आणि अकबर यांच्यामध्ये लढाई झाली होती आणि बाबरांनी काय केलं होतं? इब्राहिम लोदीला हरवलेलं होतं आणि स्वतःची सत्ता स्थापन केली होती आणि तीच आहे मुघल सत्ता. म्हणूनच बाबरांना मुघल सत्तेचा संस्थापक असं म्हटलं जातं. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. भक्ती चळवळीचा उगम कुठे झालेला आहे? हा प्रश्न मुद्दामून घेतलेला आहे कारण हे भक्ती चळवळ म्हटलं, आपण राहतो महाराष्ट्रामध्ये आणि आपल्याला असं वाटत असतं की आपल्या तिथे खूप सारी भक्ती चालते की काय, पण असं काहीही नसतं. तर भक्ती चळवळीचा जो उगम आहे तो दक्षिण भारतामध्ये झालेला आहे आणि यामध्ये दोन महत्वाच्या ज्या काही चळवळी आहे भक्ती चळवळीमध्ये, त्यामध्ये नायनार आणि होयसाळ. काय? तर नायनार आणि होळसार या ज्या दोन चळवळी आहेत, या दोन चळवळी भक्ती चळवळी इथे उदयास आल्या होत्या दक्षिण भारतामध्ये. नायनार जे होते ते शिवांची भक्ती करायचे, म्हणजे महादेवाची भक्ती करायचे. तर होळसार जे आहेत हे काय करायचे? तर विष्णू भक्ती करत असायचे. पण त्यांचं म्हणणं एकच होतं की ईश्वर काय आहे? एकच आहे. बघा, सम्राट अकबराने सुरू केलेल्या मनसबदारी पद्धतीविषयी पुढील विधानांचा विचार करून चुकीचे विधान निवडा. या स्वरूपाचे प्रश्न निश्चितच परीक्षेला दिसून येणार आहेत. तर सम्राट अकबरांनी खूप महत्वाचे सम्राट होऊन गेलेले आहेत आणि कोणते? तर मुघल सम्राट. आणि हे अकबर जे आहेत हे तिसरे मुघल सम्राट आहेत बरं, हे सुद्धा इथं लक्षात ठेवा. कितवे आहेत? तर तिसरे मुघल सम्राट आहेत आणि खूप सारी चांगली कामं अकबरांच्या काळामध्ये होऊन गेलेली आहेत. आणि आपल्या टीईटीलाच काय एमपीएससी यूपीएससी ला सुद्धा अकबरांवर चांगले चांगले प्रश्न विचारले जातात सर, म्हणून आपणही इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यांच्या काळामध्येच एक मनसबदारी पद्धत होती, एक छान पद्धत त्यांनी डेव्हलप केलेली होती. कारण एवढा मोठा प्रदेश आहे, एका राजाकडून सांभाळणं शक्य नाहीये, म्हणून अकबरांनी काय केलं होतं की त्यांची शासन व्यवस्था तशी निर्माण केलेली होती की त्यांनी मनसबदारी व्यवस्थेला सुरुवात केलेली होती. म्हणजे ही व्यवस्था त्यांच्यासाठी खूप चांगली होती. आपल्याला विधानं दिलेली आहे. पहिलं विधान आहे मनसबदारी पद्धत वंश परंपरागत नव्हती. मनसबदारांना पगार रोख स्वरूपात दिला जाई. काही वेळा महसूल जमा करण्यासाठी जमिनीचे तुकडे दिले जाई. मनसबदाराच्या मृत्यूनंतर ते पद त्याच्या मुलाकडे जात असे. आता जर आपल्याकडे आपण वाचन खूप चांगलं केलेलं असेल किंवा वाचल्याच्या नंतर त्याचं प्रॉपरली अंडरस्टँडिंग झालं असेल तर आपण याचं उत्तर काढू शकतो. पण बऱ्याच वेळेला आपण एलिमिनेशन पद्धतीकडे जर जायचं म्हटलं तर या अशा प्रश्नांमध्ये निश्चितच फसत असतो. कसं फसतो तेही समजून घ्या. बघा, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे आपण एकमेकांना रिलेट करण्याचा परीक्षेला प्रयत्न करणार आहोत. मनसबदारांना पगार रोख स्वरूपात दिला जाईल, पगार रोख स्वरूपात दिला जाईल असं वाक्यामध्ये म्हटलेलं आहे. काही वेळा महसूल जमा करण्यासाठी जमिनीचे तुकडे दिले जाईल, म्हणजे पगाराच्या ऐवजी काही वेळा महसूल जमा करायलाही सांगितलं जातं. मग आपल्याला काय वाटतं की यापैकी कोणतं तरी एक चुकीचं असू शकतं आणि आपण अंदाजपंचे तिथं टोला मारण्याचा प्रयत्न करतो, पण असे टोले लागत नाहीत. तर हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत सर. राहिला प्रश्न कोणाचा? तर मनसबदारी पद्धत वंश परंपरागत नव्हती आणि मनसबदाराच्या मृत्यूनंतर ते पद त्याच्या मुलाकडे जात असे. आता यासाठी आपल्याला नॉलेजच पाहिजे. तर मनसबदारी पद्धती वंश परंपरागत नव्हतीच आणि मग जर समजा ती परंपरागत नव्हती तर मृत्यूनंतर काय व्हायचं? तर जी मनसबदारी आहे ती पुन्हा अगेन कोणाकडे जायची? सम्राटाकडे जायची. आणि सम्राट काय करायचे की जर समजा एखादी व्यक्ती त्या कार्यक्षमतेची आहे
त्यांना ती मनसबदारी द्यायचे, म्हणजे ही पद्धत वंश परंपरागत नव्हतीच. ज्याच्यामध्ये काय आहे, कार्यक्षमता आहे, त्यालाच काय करायचे, अकबर जे आहे ते मनसबदारी द्यायचे. म्हणून खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर यामध्ये चुकीचं विधान कोणतं आहे, तर चुकीचं विधान हे पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं विधान आहे. म्हणजे या प्रश्नासाठी अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक 4 होणार आहे. ते चुकीचं आहे, आपल्याला चुकीचेच विचारलेले आहे. म्हणून आपण काय आहे की पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर होणार आहे. आता एवढं सगळं का सांगतो, बऱ्याच जणांना हे लक्षात येतं, पण एका व्हिडिओच्या खाली नेमकी कमेंट आली होती की नेमकं उत्तर कोणतं आहे. एवढं स्पष्टीकरण दिल्याच्या नंतर सुद्धा बघा, महात्मा बसवेश्वर यांचे प्रसिद्ध वचन कोणते. खूप तुम्हाला वेगळा प्रश्न असा वाटत असेल हा, पण वेगळा नाहीये, तर हा सिलेबसचा पार्ट आहे सर, म्हणून मुद्दामून घेतलेला आहे. कारण बऱ्याच वेळेला साध्या साध्या गोष्टी स्किप केल्या जातात, त्या वाचनातून असेल किंवा तुम्ही जिथे कुठे समजा अभ्यास करत असाल किंवा व्हिडिओज पाहत असाल त्यामध्ये या गोष्टी स्किप होतात, आणि स्किप होऊ नये असं मला वाटतं. महात्मा बसवेश्वर यांचे प्रसिद्ध वचन कोणते, सत्यापेक्षा श्रेष्ठ सत्यवादी आचरण. आता आपल्याला माहित पाहिजे वचन कोणते कुणाचे आहेत. तर हे जे वचन आहे हे गुरु नानक यांचं वचन आहे. कुणाचं आहे, तर गुरु नानक यांचं वचन आहे. त्यानंतर काय कवे कैलास, काय कवे कैलास हे महात्मा बसवेश्वर यांचं काय आहे, वचन आहे. त्यानंतर ऐसी वाणी बोलिये मन का आपा होय, ओरन को शीतल करे आपहू शीतल होय. आणि हे जे वचन आहे हे संत कबीर यांचं वचन आहे. कोणाचं आहे, तर संत कबीर यांचं वचन आहे. त्यानंतर सर्व ठाई समभाव हाच धर्म आहे खरा, तर हे एकनाथ महाराज यांचं काय आहे, हे वचन आहे. एकनाथ महाराज, संत एकनाथ महाराज यांचं काय आहे, हे वचन आहे. सर्व ठाई समभाव हाच धर्म आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर काय होणार आहे, तर काय कवे कैलास हे याचं अचूक उत्तर होणार आहे. वीरमाता जिजाबाई यांच्या आदेशानुसार पुण्याजवळ रिकामी जागा ही पेठ वसवली होती. तर बघा, आपल्याला माहित आहे की पेठ म्हणजे काय, की जुन्या काळामध्ये बाजारपेठा वसवलेल्या होत्या, आणि आजही आपल्याला असे काही पुरा वगैरे जे नावं आहेत ते दिसून येतात. तर जिजाबाईंनी आदेश दिला होता आणि त्यांच्या आदेशानुसार पुण्याजवळ एक पेठ वसवलेली होती. आपल्याला पटकन वाटतं की शिवापूर, कारण शिवापूर काय आहे की आपल्या ऐकण्यातलं नाव असतं, खेड शिवापूर, खेड शिवापूर, पण हे शिवाजी महाराजांनी वसवलेलं होतं, त्यामुळे तो पर्यायच जातो. जिजापूर हे जे आहे ते पुण्याजवळ पाषाण येथे काय केलेलं आहे, तर जिजापूर नावाचं पेठ वसवलेली होती, आणि तसा आदेश जिजाबाईंनी दिलेला होता. बघा, मालपुरा आणि खेलपुरा हे जे दोन्ही जे पेठ आहेत हे छत्रपती संभाजीनगर या शहराला लागून असलेले आहेत. ते प्रश्न क्रमांक 10 आहे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही प्रतिज्ञा कोणत्या संताची आहे, तर संत नामदेव महाराज यांची ही प्रतिज्ञा आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. बघा, ही टॅगलाईन बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. आपण शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहोत. संत नामदेव महाराज यांची ही प्रतिज्ञा आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. काही भूगोलाचे प्रश्न सुद्धा आपण घेतलेले आहेत. इतिहासाचे काही प्रश्न घेतले होते, तुमच्या लक्षात आलंच असेल. आता भूगोलाचे प्रश्न आपण सुरू करत आहोत. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो, तर आपल्याला इथे हे सगळे कालावधी सेकंदामध्ये दिलेले आहेत. काही जणांनी काय केलं असेल की त्याचं मिनिटामध्ये सेकंदामध्ये तयारी केलेली असेल, तरी काही घाबरण्याचं कारण नाहीये, कारण 7 मिनिट आणि 20 सेकंद एवढा जास्तीत जास्त कालावधी असतो. कशाचा, तर खग्रास सूर्यग्रहणाचा विचारलेला आहे. मग 7 मिनिट 20 सेकंद याचाच अर्थ काय आहे, 440 सेकंद. 7 मिनिटं म्हणजे 420 सेकंद अधिक 20 सेकंद म्हणजे किती होतात, तर 440 सेकंद होतात. बाकीचे पर्याय यासाठी वाचत नाहीये सर, ते दिलेले जरी असले, त्यावर तुमची नजर जरी गेलेली असली तरी खग्रास सूर्यग्रहण आणि तुमच्या दोनच गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. एक म्हणजे 440 सेकंद आणि दुसरं म्हणजे 7 मिनिट 20 सेकंद. या दोघांचा अर्थ एकच आहे. कोणताही पर्याय जरी आला तरी उत्तर आपलं बरोबर आलंच पाहिजे. यासाठी बाकीचे पर्याय मी वाचतही नाहीये. चुकीचं वाचून फायदा काही नाहीये. प्रश्न क्रमांक 12 आहे, सागर जलाच्या भरती ओहोटीसाठी साठी आहे हे कोणता घटक कारणीभूत ठरत नाही, तर सागर जलाच्या भरती ओहोटीसाठी कोणता घटक कारणीभूत ठरत नाही. पहिला पर्याय आहे चंद्र सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण. बघा, आपले जे काही महासागर किंवा सागर आहे यामध्ये काय येते, भरती ओहोटी येते. ही भरती ओहोटी येते का, काय येत असते, तर चंद्र सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाचा त्यावर परिणाम होतो का भरती ओहोटी येण्यासाठी, हो निश्चितच होतो, म्हणून हे विधान बरोबर आहे.
पृथ्वीचे परिभ्रमण. आता परिभ्रमण आणि परिवलन यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. परिभ्रमण म्हणजे पृथ्वी काय करते, सूर्याच्या भोवती फिरत असते. तर पृथ्वीचे परिभ्रमण सुद्धा यासाठी जबाबदार आहे का? हो आहे सर. त्यानंतर पृथ्वीचे परिवलन, आपल्याला असं वाटू शकतं परिभ्रमण जबाबदार आहे मग परिवलन नसेल, असं काही नाहीये. परिभ्रमणही जबाबदार आहे भरती ओहोटीसाठी आणि परिवलन सुद्धा आहे. म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे, 1 2 3 बरोबर आहे. मग चुकीचं काय आहे? कारणीभूत ठरत नाही. कोणतं गोष्ट कारणीभूत ठरत नाही? तर पृथ्वीचे अंतर्गत तापमान. पृथ्वीचं जे काही अंतर्गत तापमान आहे त्याचा परिणाम हा भरती ओहोटीवरती होत नाही. ही गोष्ट इथं प्राधान्यानं लक्षात ठेवायची आहे. म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. भरती ओहोटीवरच हा प्रश्न आहे. भांगाची भरती सरासरीपेक्षा रिकामी जागा असते. भांगाची ओहोटी सरासरीपेक्षा रिकामी जागा असते. आणि असे काही पर्याय जर दिलेले असले ना, मोठी लहान, लहान मोठी, मोठी मोठी लहान लहान, मग इथं आपण अंदाजपंच टोला मारण्याचा प्रयत्न करत असतो. पण या भांगाची भरती म्हणजे प्रकार काय असतो? तर समजा ही आपली पृथ्वी आहे आणि आपण मागच्या प्रश्नातच पाहिलेलं आहे की सूर्याचं गुरुत्वाकर्षण सर आणि चंद्राचं गुरुत्वाकर्षण काय करत असतं, या भरती ओहोटीवरती परिणाम करत असतं. आणि ही जी काही भांगाची भरती आहे किंवा भांगाची ओहोटी आहे नेमकी येते कधी? ज्या वेळेला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये काटकोन तयार होत असतो. म्हणजे काय होतं की सूर्य सुद्धा पाण्याला त्याच्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचं गुरुत्वाकर्षण बरोबर. त्यानंतर चंद्र सुद्धा स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाने पाण्याला खेचण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काय होत असतं की हाही ताकद लावतो आणि हाही ताकद लावतो. या ताकदीमुळे काय होतं की नेहमी ज्या पद्धतीने भरती ओहोटी येते त्या क्षमतेनं भरती ओहोटी येत नाही. त्याला म्हणायचं आहे भांगाची भरती. आता इथे मी काही तुम्हाला शिकवण्यासाठी उभं राहिलेलं नाहीये. प्रश्नांचा सराव पण काही गोष्टी माहीत असाव्यात म्हणून या गोष्टी सांगितलेल्या आहेत सर. कारण बऱ्याचशा शिक्षक बांधवांना या गोष्टी ऑलरेडी माहीतच आहेत. बघा, भांगाची भरती सरासरीपेक्षा कशी असते? तर त्यामुळे लहान असते ती सर. का लहान असते त्याचं थोडंसं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. भांगाची ओहोटी सरासरीपेक्षा लहानच असेल का? मग नाही, तर ओहोटी ही मोठी असते सर. म्हणजे इथे येणार आहे लहान आणि इथे येणार आहे सर मोठी. काय येणार आहे? मोठी. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं काय होतंय? अचूक उत्तर होतंय. पुढच्या प्रश्नाकडे सर जायचं आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. भरती ओहोटीच्या कक्षेविषयी अचूक विधान निवडा. बघा, भरती आणि ओहोटीची कक्षा असते आणि या कक्षेवर आधारित प्रश्न तयार केलेला आहे. खुल्या समुद्रात भरती ओहोटीची कक्षा जास्त असते. जर खुला समुद्र असेल तर यामध्ये भरती ओहोटीची कक्षा जास्त असते असं म्हटलेलं आहे. किनारी भागात भरती ओहोटीची कक्षा कमी असते असं म्हटलेलं आहे. त्यानंतर खुल्या समुद्रात भरती ओहोटीची कक्षा कमी असते. आणि विधान 1 व 2 बरोबर. म्हणजे हेही बरोबर, हेही बरोबर. काळजीपूर्वक लक्षात घ्या. खुल्या समुद्रामध्ये भरती ओहोटीची कक्षा जी असते ती कमी असते, हे विधान अतिशय योग्य आहे. आणि मग किनारी भागामध्ये भरती ओहोटीची कक्षा काय असते? जास्त असते. बघा, खुल्या समुद्रामध्ये भरती ओहोटीची जी काही कक्षा असते ती कशी असते? कमी असते खुल्या समुद्रामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर होतं. हेही चुकीचं आहे, हेही चुकीचं आहे, हे दोन्ही चुकीचे आहेत म्हणून हेही चुकीचं होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हवेच्या दाबाचा पुढीलपैकी कोणता परिणाम दिसून येत नाही? तुम्हाला जे प्रश्न आहेत हवेच्या दाबावरती खूप वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे बघायला मिळालेले असतील. इथे आपण थोडेसे वेगळे तयार केलेले आहेत कारण ऍप्लिकेशन बेसमध्ये प्रश्न या स्वरूपाचे विचारले जातात सर. बघा, हवेच्या दाबामुळे काय काय होतं? वाऱ्याची निर्मिती होते का? हो, होते सर. श्वसन क्रियेवर काही परिणाम होतो का हवेच्या दाबाचा? निश्चितच होतो. कारण हे बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल की जर आपण डोंगरावर गेलो, जसं की समजा एव्हरेस्ट सर करत असताना आपण गेलो स्वतः जरी नाही तरी काही गोष्टी ऐकलेल्या असतात, तिथं श्वास घ्यायला त्रास होतो उंचावर. कारण का? हवेचा दाब काय आहे? कमी आहे. म्हणजे हेही योग्य आहे. आरोह पर्जन्याची निर्मिती आणि पृथ्वी परिवलन. आता इथं 2 पर्याय राहिलेले आहेत. आता इथं पर्जन्य दिलं असतं तर ठीक होतं. इथं आरोह पर्जन्याची निर्मिती होते की नाही? तर होते सर. म्हणजे पर्याय 1 2 3 हे तिन्ही बरोबर पर्याय आहेत. मग चुकीचं काय आहे? तर पृथ्वीचं परिवलन. का चुकीचं आहे ते थोडंसं सांगून ठेवतो. बघा, हवेच्या दाबाचा पुढीलपैकी कोणता परिणाम दिसून येत नाही? हवेच्या दाबामुळे पृथ्वीचं परिवलन म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरणार आहे का? असं काही होणार नाहीये. कारण हवाच मुळात काय आहे? पृथ्वी आणि पृथ्वीच्या भोवती जरी हवा असली तरी हवेच्या दाबाचा एवढा परिणाम काय होऊ शकत नाही? पृथ्वी फिरवण्यासाठी होऊ शकत नाही. तर ही उलटी गोष्ट आहे. पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम या हवेच्या दाबावरती होतो. हे लक्षात ठेवा. आता काही काहींना हे शब्द नंतर जे बोललं ते कळालं असेल, काहींना नसेल कळालं.
ज्यांना नाही कळालं त्यांनी फक्त तेवढंच लक्षात ठेवा की पृथ्वी परिवलनाचा परिणाम हवेच्या दाबावरती होतो. बघा प्रश्न क्रमांक 16 आहे, कॅटाबॅटिक वारे म्हणजे काय? आता हे वारे नक्कीच ऐकलेले असतील तुम्ही. हे खारे वारे म्हणजे कॅटाबॅटिक का? तर नाही, सी ब्रिजी म्हणतात त्यांना. आता समजलं असेल, बरोबर. त्यानंतर मतलही वारे म्हणजे त्यांना लँड ब्रिजी म्हणतात. काय म्हणतात? LB, लँड ब्रिजी असं म्हणतात. मग दरीय वारे यांना काय म्हणतात आणि पर्वतीय वारे यांना काय म्हणतात? बघा, याला म्हणतात अकॅटाबॅटिक आणि याला म्हणतात कॅटाबॅटिक. काय म्हणतात? कॅटाबॅटिक. पर्वतीय वाऱ्यांनाच कॅटाबॅटिक म्हणतात सर. पर्वतीय वारे. आता हे पर्वतीय वारे नेमके असतात काय? हा प्रकार काय असतो? ज्या वेळेला सायंकाळ होते, सायंकाळ झाली की डोंगरावरती हवा इदरीच्या दिशेने जात असते, कारण वरती लवकर प्रदेश हा थंड होतो आणि खाली मात्र गरम असतो. त्यामुळे आता या वाऱ्यांबद्दल खूप सारं तुम्हाला ऐकायला वगैरे आलेलं असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 आहे, वाऱ्याचा वेग रिकामी जागा किलोमीटर प्रति तास किंवा जास्त असल्यास त्या वादळाला विशिष्ट नाव देतात. बघा, आपण वेगवेगळे वादळ किंवा समजा एखाद्या ठिकाणी खूप मोठं वादळ येतं आणि वादळ आल्याच्या नंतर पेपरला बातमी येते आणि त्या वादळाला एक विशिष्ट नाव दिलेलं असतं. मग त्या प्रदेशानुसार ते नाव दिलेलं असतं. तर मग वाऱ्याचा वेग किती असला पाहिजे म्हणजे तेव्हाच नाव दिलं जातं. सगळ्याच वाऱ्यांना नाव दिलं जातं का बरं? नाही दिलं जात. तर कोणत्या वाऱ्यांना दिलं जातं हा प्रश्न असा तयार केलेला आहे आपण. तर वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असावा लागतो सर. 50 किलोमीटरला नाही देत, 40ला नाही देत, 45ला नाही देत. 60 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त वेगानं जर वारे वाहत असतील तर त्याला वादळ म्हटलं जातं आणि त्या वादळाला नाव दिलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असताना आपल्यालाही माहिती आहे पृथ्वी आहे, विषुववृत्त आहे, इकडे ध्रुव आहे, इथं ध्रुव आहे. या विषुववृत्ताकडून निघालो आपण ध्रुवांकडे. कुठं निघालो? ध्रुवांकडे. तर काय काय होऊ शकतं ते विचारलेलं आहे. जैवविविधतेवर कुठलाही परिणाम होत नाही, हा पहिला पर्याय आहे. जैवविविधता वाढत जाते, जैवविविधता कमी होत जाते, सांगता येणार नाही. तर जैवविविधता काय होते? कमी होत जाते. जसजसं आपण विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे निघालो जैवविविधता कमी होत जाते. आता जैवविविधता म्हणजे काय? तर या पृथ्वीवर अनेक प्रकारची सजीव सृष्टी उपलब्ध आहे, त्यालाच आपण जैवविविधता म्हणत असतो. पुढचा प्रश्न आहे, रेगूर मृदा ही रिकामी जागा पावसाच्या प्रदेशात आढळते. आता रेगूर मृदा म्हणजेच काय सर? तर काळी मृदा. कोणती? काळी मृदा. आणि तो संबंध लावायचा नाहीये की काळी मृदा म्हणजे जास्त पाण्याची आहे, आमची काळी मृदा आहे, जास्त पाण्याची बर्डी म्हणजे तिथं पाणी कमी आहे, असा काही संबंध लावायचा नाही. तर ते विहिरीमुळे वगैरे असतं, खूप सारा काही पाऊस आपल्याकडं पडत नाही. म्हणजे रेगुर मृदा ही कमी पावसात का? मग तर कमीही नाही. त्यानंतर मध्यम का? हो सर, मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये आपल्याला रेगुर मृदा आढळून येते. जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये काय असते? तांबडी मृदा आपल्याला आढळून येते. म्हणजे हे पर्याय अति जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तर मृदा जास्त टिकतच नाही सर, कारण ती वाहून जात असते. तर बघा, कमी तर मध्यम हे काय आहे? याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सूर्याच्या दक्षिणायनाचा काळ कोणता? हे असं आलं ना, इथे कन्फ्युजन म्हणजे अभ्यास करणाऱ्यांचंही होतं. त्यामुळे हे बाकीचे पर्याय मी वाचतच नाहीये. तर सूर्याच्या दक्षिणायनाला सर 21 जून ते 22 डिसेंबर हा काळ आहे की या काळामध्ये सूर्याचं दक्षिणायन सुरू असतं 21 जून पासून 22 डिसेंबर पर्यंत. आणि याच्या उलट या तारखा जर फिरवल्या, 22 डिसेंबर पासून 21 जून पर्यंत सूर्याचं उत्तरायण असतं. हे काळजीपूर्वक या तारखा लक्षात ठेवा सर. वाटल्यास स्क्रीनशॉट मारून घ्या, तुमच्याकडे पुस्तकांमध्ये आहे, पण हे कामाला येणार आहे म्हणून आपण इथे घेतलेला आहे. तर एकंदरीतच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक केलं नसेल लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.